आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रमाअंतर्गत पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी 17 ऑगस्टपूर्वी गणना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बूथ लेव्हल अधिकारी BLO यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. भाजपा नेत्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वराज या नम्रता आणि साधेपणाचं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नागपूर महानगरपालिकेत महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्र एक खिडकी ऑनलाईन प्रणालीद्वारे सुलभपणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यंदा शहरातील सर्व झोनमध्ये परवानगी सुविधा, कृत्रिम विसर्जन तलाव, निर्माल्य संकलनासाठी विशेष रथ, विसर्जनस्थळी रुग्णवाहिका तसंच घरगुती गणेश मूर्तींसाठी विसर्जन रथाची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागपूर इथलं विणकर सेवा केंद्र उद्या सकाळी कळमेश्वर इथल्या धापेवाडा टेक्स्टाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहे. या सोहळ्यात 300हून अधिक हातमाग विणकर, उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर भागधारक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात हातमाग क्षेत्रासाठीच्या प्रमुख सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता सत्र आयोजित केली जातील. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकांसाठी लोकांच्या सहभागातून हे ब्रीद घेऊन राबवण्यात येणाऱ्या ग्रीन वसुधा 2026 वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अभियानाचा अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातून प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. ग्रीन वसुधा 2026 अभियानाच्या अधिकृत जिंगलचं यावेळी लोकार्पण करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात कोठी ते पिपलीबुर्गी मार्गावरचा कोठी कोरानार पूल पडल्यामुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. पुलाच्या संरचनेचं नुकसान झालं असून पुलाच्या बांधकामातील तांत्रिक बाबींची त्वरित चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी म्हटलं आहे. या पुलाचं उद्घाटन 3 वर्षांपूर्वी झालं होतं. कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित साजणवेळा हा संगीत काव्याचा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गायत्रीनगर इथल्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गायक अनिरुद्ध जोशी आणि डॉ. मंजिरी वैद्य अय्यर ग्रेस यांच्या निवडक कविता सादर करतील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.